तर भावांनो आणि त्यांच्या बहिणींनो, आज आहे CBFचा ॲव्हरेज शुक्रवार. तर आपण आता सगळी मित्र फार दिवसांनी एकत्र आलो आणि आपण कुठेतरी चाललोय फिरायला. असं अजून काही फिक्स नाहीये कुठं जायचं आहे, पण ॲज ऑलवेज आपण गाडी काढलोय आणि निघालोय आता. तर बघू आपल्याला डेस्टिनेशन ठरतंय का निदान जाऊपर्यंत तरी. तर मित्रांनो, आता आपण फिरत फिरत आलोय बाहुबलीला. इथं पिक्चरवालं नाही, कोल्हापूर जिल्ह्यातलं हातकणंगले मधलं रे. हातकणंगले जिल्हा तेच आहे ना, जिल्हा तेच आहे ना. ठीक आहे. आपल्या शेजारीच आहे रे. एक हिल स्टेशन आहे चांगलं. मिरजेपासून किती 28 किलोमीटर 28 किलोमीटर आहे. मोजलं नाही आम्ही अंदाजे. जाताना मोजून सांगतो. पावलं टाकून जातो. आणि इथं फेमस काय? इथं मंदिर आहे जे की तुम्हाला आता दाखवतो. आणि उमऱ्याकडे गॉगल नाही, त्यामध्ये स्क्रीनवर येणं झालाय, रडा लागलाय की गॉगल द्या. लई म्हणालतो आम्ही उमऱ्या की घे आमचा गॉगल घे. खरं खुद्दार आहे माणूस. आता व्हिडिओ मध्ये नाटक करू. तर आम्ही पायथ्यापाशी आणि वर जायला इथं पायऱ्या आहेत. पाऊस येण्याची खूप शक्यता दिसते आणि आमच्याकडे काही रेनकोट नाही की काय नाही. नेहमीप्रमाणे सगळे उतरायला लागलात आणि आपण चढा लागलो. तर आपण चाललोय मंदिर परिसर मध्ये. चला. हो मरा, या सिरीजला आपण प्लेसेस टू विजिट नियर सांगली असं नाव देऊ काय. आणि 2-4 व्हिडिओ करा. असं पण दररोज बोंबलच फिरतोय. सगळ्या प्लेसेस कव्हर केलं तर अनेकदा करूया. हा म्हणजे सांगलीतले मोस्ट ऑफ द सगळ्या आपण झाल्या. जेवढं नोन आहे किंवा कमी नोन पण असलेलं केल्यात, अननोन तर नाहीच माहिती. कॉलेज असतानाच मोस्ट ऑफ द सगळं केलं. लई फिरलो भावांनो सांगली मिरज मध्ये. कॉलेजच्या नावावर नाही, कॉलेज करून फिरलो आम्ही. कॉलेज करून क्लास करून फिरलो आम्ही. रिस्पॉन्सिबल स्टुडंट. आणि हे बाहुबलीचं मंदिर आहे. बट अनफॉर्च्युनेटली इथं लिहिलंय की आज शूटिंग करणं अलाउड नाही आहे. तरी पण आपण ट्राय करू, बघू. तर आपण मंदिरात दर्शन करून आलोय. जे सगळी जैन मंदिर आहे त्यांची छोटी प्रतिकृती बनवली आहे. आणि मोठा म्हणजे एका आत काचेत असं काय तर काचेचं शिशमाळ टाईप काहीतरी आहे. काच मंदिर प्रतिकृती आहे. तर जे काय सुंदर आहे. शूट करायला मिळालं असं तर मजा आली असती. खरं अलाउड. वी हॅव टू रिस्पेक्ट दॅट. आणि उमऱ्यामध्ये परत त्याचे जुने वळवळते किडे आलेले आहेत. पळत सुटायची जी त्याची हौस आहे ते दाखवतोय तो परत. उमेर वर पोचून फोन कर. आणि एवढं पुढं पळत येऊन शेवटी माणूस दमलाय बसलाय. उमेर कमॉन, आमच्यासारखं शिक जरा. चल वर. शेवटी माझं नाव बदनाम करून हे लोक पण इथंच बसायला आल्यात. त्यांची पण चेहरा बघून बघा. भावानं त्याच्या बहिणीनं तुम्हाला माहितीये आपण मित्रांना सोडून जात नाही पुढे. भावासाठी बसलोय. बघा किती दमला, किती आवाज आहे त्याचं दमणं आहे. आपण कसं चल जायचं का, चल पळत चल करू शूट वरपर्यंत. चल चला. असं दे कसं दम लागला. इगोवर घे की म्हणशील रे तू. इगो मित्रांपेक्षा मोठा आहे रे माझा. मित्र महत्वाची, इगो काय. खेर. आणि हाच तो माणूस जो दमला नाही म्हणत होता आता जॅकेट बिकेट काढून. दमलायचं आणि जॅकेट काढायचं काय संबंध आहे. घाम का आला तुला. येणार की आता पायऱ्या चढवलं म्हणल्यावर. मग श्वास कसं हे करत नीट बोल की. श्वास का फुगलाय. हे बघ दम सगळ्यांना लागायलाय. मला बनवून कमॉन उमैर. स्टॅमिना वाढा. आणि कुठल्या सायन्सच्या प्रयोगानं तू हे शोधलास. कॉन्सन्ट्रेटेड पाऊस पडायला लागला ना. माणसाने अज्ञानी असावं पण एवढं पण नाही. आज दे राहायला चालायचं. चष्मा काढला तसं वाटायला लागलं. तिकडे पाऊस पडायला.
आणि जोपर्यंत त्याची भांडणं होतात तोपर्यंत तुम्हाला तुला हे पण पाठवलंय. भांडा भांडा अरे हा परवा पाठवलाय आणि ही भांडणं चालल्यात की कोण कोणाला स्नॅप पाठवतंय का पाठवत नाही, कोण कोणाचं स्नॅप बघतंय नाही बघत. असं बोलायचं नाही आहे ब्लॉगवर ब्रो. आपण नाही ही ती गमी नाही मी स्नॅप जेन्सी कुठले स्नॅपशी. तर मंदिराचा परिसर आपण फिरून बघितलाय. मंदिर आणि इथं परिसर तर बघण्यासारखं आहेच. तर इथला अनेक स्पॉट आहे जो आम्हाला लय आवडतोय. आम्ही सनसेट घेण्यासाठी इथं येतो, म्हणजे एकदा चालतोय आधी. खरं ठीक आहे, लेट्स प्रिटेंड आम्ही सारखं येतोय. तो आहे मंदिराचं बॅक साईड. हा, मंदिराच्या बॅक साईडला एक गार्डन आहे आणि तिथनं पण थोडं पुढे गेल्यावर असं निवांत बसून जे सनसेट त्याला दाखवतोस. तर आपण बाहुबलींची प्राचीन मूर्ती बघायला जाऊया. इथं वाटा चला. आणि जेव्हा तुम्ही आता मूर्तीपासून असं पुढे याल, मूर्ती जेव्हा बघाल तिथनंच पुढं हा रोड जातोय. तर जेव्हा केव्हा ही प्लेस व्हिजिट कराल 100% या साईडला तर नक्कीच या, कारण की इथनं जो सनसेटचा व्ह्यू आहे बाबा. आणि मित्रांनो, हीच ती लोकेशन ज्याच्याबद्दल आम्ही एवढ्या वेळ झाला हाईप करालतो. ही वन ऑफ द फेवरेट सनसेट डेस्टिनेशन आहे आमची. असं लई वर्ष आधी आलतो आम्ही. मे बी आमचा पहिला ब्लॉग जो दुसऱ्या चॅनलवर आहे आमच्या, तो इथंच शूट केलता आम्ही. इथं बसून शूट केलता, इथं बसून फोटो आमचा. आणि भरपूर वर्षांनंतर आम्ही परत इथं आलोय. असं म्हणतात की आपल्या कोर व्हॅल्यूज. हा, आपल्या कोर व्हॅल्यूज इथनं चालू झालत्या. खरं अजूनच काय चॅनल ग्रो झालेलं नाही आहे, खरं होईल लवकरच. तर याच बाप व्ह्यू पॉइंट वर बसून आपण ड्रोन उडवणार आहे. ड्रोन शॉट.
तर आता निवांतपणे आपण बसलोय, सनसेट पण बघून झालंय आपलं आता. मस्त सनसेटच्या आफ्टर मॅचचा आनंद घेत बसलोय सगळी. आफ्टर इफेक्ट येस. जेवढे इंग्लिश बोलले मला काहीच कळलं नाही, खरं मजा आली. इथं असं खूप असं शांतता आहे. तुम्ही इथं येऊन निवांत बसला डोळे बंद करून. माझं म्हणणं डोळे बंद करून बसण्यापेक्षा डोळे उघडून बसा, कारण की व्ह्यू पण तेवढाच चांगला आहे, जेवढी चांगली शांतता. अरे मी असं मन शांती पाहिजे असली तर म्हणतोय. हा ते आहेच, आणि सनसेट तर बाप आहेच. त्यामुळं जर तुम्हाला सांगली मिरजेजवळ कुठली एक प्लेस पाहिजे असेल किंवा कोल्हापूरच्या पण आसपास, तर CBFJ रेकमेंडेड फॉर सनसेट्स आणि मोर. तर मित्रांनो, आमचं सनसेट बघून झालंय आणि आम्ही आता परतीच्या वाटेला निघालोय. तर हा व्लॉग आम्ही इथेच संपवतोय आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. लाईक शेअर सबस्क्राईब करा मित्रांनो. यावेळेस टार्गेट ठेवू आपण ऍटलिस्ट 50 लाईक्सचं, कारण की 100 काहीतरी प्रोत्साहन द्या. द्या.